स्वप्नाली क्षीरसागर आणि समाधान कांबळे यांचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून या महावीरनं आत्महत्या केली। माझ्या मुलांना आत्महत्या करून आता 4था महिना आहे, बरोबर 9 तारखेला 4 महिना होता। त्या वारात पोलीस स्टेशनला काय आमची दखल घेतलेली नाही। गावातला पण एक सुद्धा पुढारी आमच्या घरी आलेला नाही ना। आता याच्यात मिटवून घ्या म्हणून आणि या बुधवारापासून नाही जर माझ्या लेकराला न्याय मिळाला तर मी ही तसं पेटून वतूनच आत्महत्या करणार आहे। 4 महिने झाले हे एकदाच करतात। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। 4 दिवसाला 2 दिवसाला आम्ही वजन खाली तर पोलीस स्टेशनला न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे। न्याय आम्हाला माझ्या लेकराला न्याय दिलाच पाहिजे। पोलिसाला येऊ देतात, गाववाल्यांनी सोडलं पुन्हा आणि बारशीला पदर नेलं त्यांनी आणि न्याय त्याला आता मिळाला नाही। आमचाच माणूस जाऊन आम्हाला छेलपट घालायला होती। एक दिवस त्या लोकांना माझा नातू करणार आहे तर पोलीस स्टेशन समोर पेट्रोल वतून घेऊन मी जाळून घेणार आहे। तरी त्याला काय करीना आमचं गेलंय आम्हाला तिथे येऊन बाई येऊन बोलून गेली तरी एक सुद्धा पोलीस कर्मचारी तिला काय बोलला नाही का काय म्हणला नाही। 2 दिवसांनी या 4 दिवसांनी रोज यायला जायला, रोज यायला जायला। 2 दिवसाला 1 दिवसाला आम्ही इथे येतोय, रोजचं विचारतोय उद्या या परवा या तेरवा या हे चालय। तिला करावं आम्ही चक्रा मारते किती दिवस झाले। गरीबाला न्याय नाही मग आता कुणाला देते ही न्याय? माझ्या बाळाला ह्याने न्याय दिलाच पाहिजे। आता पीएसला दबाव येतोय का काय होतोय गावात का कुठून वरले येतोय ते काय आम्हाला माहित नाही। आज त्यांनी तक्रार नोंदवतो म्हणले आज म्हणलं होतं 4 वाजता तक्रार नोंदवून घेतो, पुन्हा म्हणलं की तपास पुढं पाठवू। मग का कारण का आहे आम्ही सकाळी 9 वाजता आलेला आहे, बसलेला आहे। सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला होता। 4चा टायमिंग देता आम्हाला तरी आमची दखल नाही ना ती कोण। आज 5 6 7 वाजले तर अजून इथंच आहे अजून आम्ही पोलीस स्टेशनला। आमचाच माणूस जाऊन आम्हालाच न्याय नाही आला। क्षीरसागर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाचवी तालुक्यात अध्यक्ष आहे। आज गेल्या 4 महिन्यापासून आता येत्या 9 तारखेला 5 महिने होते। तर 5 महिन्यापासून महावीर पुष्पराज क्षीरसागर यांना न्याय मिळण्या मागण्यासाठी त्यांची आई, त्यांचे भाऊजा यांचे नातेवाईक सतत त्या पोलीस स्टेशनला घालतात। घालत असताना कुठल्याही पद्धतीनं आम्हाला व्यवस्थित म्हणजे सांगितलं नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं आपलं नाही। त्यामुळे सगळी इथली आमची कार्यकर्ते असलेले, आमची माता बहीण असलेल्या यांच्या मागणीनुसार आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या आमच्या समाजातल्या न्याय दिला। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र आंदोलन निर्देशन करणार आहेत। न्याय जर मिळाला पाहिजे। साहेबांनी मला सांगितलं होतं 4 वाजता FIR दाखल करतो। किती झाल्यानंतर साहेबांची वाट बघितली, साहेबाला फोन लावला, मग आता निघालो म्हणले। निघाल्यानंतर त्यांनी आता फोन पुस्तकात त्यांचे काम निघाल्यामध्ये आण नाही ते, परंतु साहेबावर कोणाचा दबाव येते, कोणामुळे येते, कशामुळे येते हे माहीत नाही। पण यांना न्याय मिळणं गरजेचं नाही आणि नाही जर न्याय मिळाला तर आमच्या पद्धतीनं आमच्या स्टाईलने आम्ही ह्या वाऱ्या पोलीसच्या समोर निर्देशिने मोर्चा अख्खा तालुक्यातून जेवढे कार्यकर्ते असले त्याला जर कोण वेगळं वळण लावून घ्यायचं असेल तर ते बरोबर लावून घ्यावं। आम्हाला ह्या कुटुंबाला न्याय मिळावं एवढीच मागणी करतोय। आणि आज 2 दिवसात किंवा 8 दिवसांमध्ये ह्याच्यावर तर नाही दखल घेतली तर पुढील 2 दिवसात किंवा 8 दिवसानंतर आम्ही सांगू की आम्ही काय करायचं। कारण जिल्हा कमिटी काय रामदास जाटव साहेबांचा फोन येईल किंवा आमचं प्रदेश अध्यक्ष यांचा फोन येईल, याला जबाबदारी इथं स्थानिकचे बीडचे कोण अधिकारी असतील जबाबदारी राहतील। एवढं मी आमच्या वतीने सगळ्या प्रशासकाला विनंती करतो। लवकरात आमच्या सगळ्याच्या मागणीला आणि गुन्हा दाखल करून घेण्यात यावे। जय भीम, जय भारत। पुन्हा दाखल करायची मागणी ती महावीरांची पत्नी स्वप्नाली क्षीरसागर आणि समाधान कांबळे यांचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून
या महावीरनं आत्महत्या केली आणि याला जबाबदार त्याची तशी त्यांची ती महावीरचे सासू असतील सासरे असतील त्यांची ते मेहणे असतील ही सुद्धा तेवढे जबाबदार आहेत कारण त्यांच्या सगळ्या त्रासाला यांनी कंट्रोलने आत्महत्या केलेली आहे. या 306 अंतर्गत गुन्हा ह्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि आमची प्रमुख मागणी आहे. जर नाही झाला तर त्या पद्धतीने आम्ही आमची पुढची दिशा दाखवू.